पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित तलावात जतेत बोटिंग शो, परवानगीशिवाय स्पर्धा, भाजपचे गोपीचंद पडळकर आमदारांवर माजी आमदार सावंत यांचा घणाघात. जत शहरातील 50,000 लोकसंख्येला बिरणा तलावातून पाणी पुरवठा होतो. मात्र भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सवंग लोकप्रियतेसाठी या तलावात बोटिंग स्पर्धेचं आयोजन केलं आहे. मुळात जत शहरासह तालुक्यातील जनता पाणी टंचाईला सामोरं जाते. दुसरीकडे विकासापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ही बोटिंग स्पर्धा घेतली जात आहे. शिवाय नगरपरिषद, पाटबंधारे विभाग आणि प्रदूषण महामंडळाची कोणतीही परवानगी NOC घेतली गेलेली नाही. सत्तेच्या जोरावर शासकीय तलावात खाजगी संस्थांकडून स्पर्धा घेण्याचा घाट भाजपच्या मंडळींनी घातला आहे. असा जोरदार घणाघात काँग्रेसचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार बैठकीत केला. शिवाय या बेकायदेशीर बोटिंग स्पर्धेच्या माध्यमातून जत शहरातील 50,000 लोकसंख्येच्या जीवाशी खेळ मांडला आहे. तो आम्ही कधीच खपवून घेणार नाही. यासाठी कायदेशीर लढा देऊ, असंही माजी आमदार सावंत यांनी स्पष्ट केलं. यावेळी RTI कार्यकर्ते प्राध्यापक हेमंत चौगुले, धनगर समाजाचे नेते महादेव दुधाळ, अशोकराव बान्येबर, भूपेंद्र कांबळे, महादेव कोळी, प्रकाश होनमाने उपस्थित होते. सगळ्यात मेन महत्वाचं मला सांगा, या संदर्भात ठीक आहे, आता ही बोटिंग स्पर्धा कोणती मशिनरीच्या बोटिंग स्पर्धा आहेत का वल्लभाईच्या आहेत? जरी समजा आपण वल्लभाईच्या आहेत असं समजून चाललो, प्रदूषण होणार नाही मान्य, नाही प्रदूषण होणार नाही मान्य, पण त्याच्यासाठी येणारा क्राऊड किती आहे? त्या क्राऊड. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जत.